नागपंचमी म्हटलं की काही खास पदार्थांची आठवण हमखास होते आणि त्यातीलच एक खास जोडी म्हणजे गव्हाची खीर आणि उकडीचे कानवले. हे दोनही पदार्थ आमच्या घरात नागपंचमीला आवर्जून केले जातात. आज तुमच्यासोबतही हीच पारंपरिक चव शेअर करणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हॅलो, हाय, नमस्कार, राम राम मंडळी. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या खास आणि पारंपरिक पदार्थाला. सगळ्यात आधी आपण बनवणार आहोत गव्हाची खीर. त्यासाठी आपण घेतलेला आहे 1 कप गव्हाचा भरडा किंवा याला दलिया सुद्धा म्हणतात. आता याला आपण 3 ते 4 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेणार आहोत. गव्हाची खीर तुम्ही दुसऱ्या पद्धतीने बनवू शकता, ज्यामध्ये तुम्ही गहू रात्रभर भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी त्याला वाळवून त्याची भरड करून मग त्याची खीर बनवू शकता. पण इथे आपण गव्हाचा भरडा घेतलेला आहे. आता हा आपण व्यवस्थित असा धुवून घेतलेला आहे. आता कुकरला आपल्याला याच्यात 4 ते 5 व्यवस्थित अशा शिट्ट्या करायच्यात, म्हणजे ही जी गव्हाची भरड आहे ती व्यवस्थित अशी शिजणार आहे. आता आपले गव्हाची भरड शिजते तोपर्यंत तुम्हाला एक गंमत सांगतो. नागपंचमीच्या दिवशी काही घरांमध्ये खास पदार्थ केले जातात, त्यातलाच एक म्हणजे ही गव्हाची खीर आणि कानवले. तुम्हाला माहिती आहे का, यामागची गोष्ट मला आईने सांगितली होती. आमच्या घरात नागपंचमीच्या दिवशी तव्याचा वापर केला जात नाही. एकदा मी आईला विचारलं, नागपंचमीला तवा का वापरत नाही, तेव्हा आईने मला सांगितलेली ही छोटीशी गोष्ट. एका गावामध्ये एक गरीब कुटुंब राहत होतं. नागपंचमीचा सण आला, पण त्यांच्या घरात म्हणावं तसं काही साहित्य नव्हतं. पण सण आहे म्हटल्यावरती गोडधोड काहीतरी करायला हवं, म्हणून त्या घरातल्या बाईने आदल्या रात्री गहू भिजत घातले. दुसऱ्या दिवशी दुधामध्ये उकळून त्याची खीर बनवली. आता खीर तर आहे, त्यासोबत काहीतरी खायला हवं, पण तवा तर वापरायचा नाही. म्हणून तिने गव्हाची कणिक मळली, त्यापासून तिने कानवले बनवले आणि ते तिने वाफेवरती छान असे उकडून घेतले. किती छान ना. खरं तर यातली सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे घरात काय आहे किंवा काय नाही यापेक्षा काहीतरी करण्याची इच्छा असेल ना, तर यातून कितीतरी छान गोष्टी करता येतात. अगदी घरातल्या साध्या साहित्यामधूनही रुचकर आणि पौष्टिक पदार्थ बनवता येतात. बरोबर ना? आता तुम्ही बघू शकता 4 ते 5 शिट्ट्यांनंतर आपली गव्हाची भरड व्यवस्थित अशी शिजलेली आहे. आपली गव्हाची भरड शिजत होती तोपर्यंत आपण एका पातेल्यामध्ये 4 कप दूध गरम करायला ठेवलं होतं. दूध व्यवस्थित असं उकळलेलं आहे. आता शिजवून घेतलेली गव्हाची भरड आपण या दुधामध्ये घालणार आहोत आणि याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आणि याला एक उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायची आहे साखर. इथे आपण 1 कप साखरेचा वापर करणार आहोत. ज्या वाटीने आपण 1 कप गव्हाचा भरड घेतलेली होती, त्याच वाटीने आपण 1 कप साखर आणि 4 कप दूध घेतलेलं आहे. आता साखर घातल्यानंतर आपण याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं शिजवून घेणार आहोत. जोपर्यंत आपली सगळी साखर या खिरीमध्ये विरघळणार नाही तोपर्यंत आपण याला सतत ढवळत राहायचं आहे आणि स्लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला याला व्यवस्थित असं उकळून घ्यायचं आहे. आता याला छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण घालूयात 1 छोटा चमचा जायफळ आणि अर्धा चमचा आपण यामध्ये घातलेली आहे वेलची पावडर. ह्या दोनही गोष्टी ऑप्शनल आहेत. तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही घालू शकता किंवा तुम्हाला नको असेल तर स्किपही करू शकता. आता त्यानंतर यामध्ये घालायचे आहे ड्रायफ्रुट्स. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रुट्स या खिरीमध्ये घालू शकता. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा साजूक तूप. साजूक तूप घातल्यानंतर आता आपण ही खीर व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत आणि स्लो फ्लेमवरती सतत ढवळत आपल्याला याला व्यवस्थित असं उकळून घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे, खूप घाई आपल्याला करायची नाही आहे. जितकी छान आपली खीर उकळणार आहे त्याप्रमाणेच त्याचं टेक्स्चरही मस्त येणार आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं टेक्स्चर आपल्या खिरीला आलेलं आहे. आता यावरती आपण घालणार आहोत केशर. केशर सुद्धा ऑप्शनल आहे. तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही स्किपही करू शकता. आता खीर तर आपली तयार झालेली आहे. आता यासोबत खाण्यासाठी आपण बनवणार आहोत कानवले. तर कानवले बनवण्यासाठी आपण इथे एका परातीमध्ये घेतलेलं आहे 1 कप गव्हाचं पीठ. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि त्यानंतर आता आपण या पिठामध्ये घालणार आहोत थोडंसं तेल. आणि आता आपण हे पीठ आणि तेल व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घेणार आहोत. आणि मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरजेप्रमाणे पाणी. आणि पाणी घातल्यानंतर आता आपल्याला हे पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे. तर अशा चविष्ट आणि पारंपरिक रेसिपीज जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेल द फ्लेवर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा, कारण यामुळेच आपले व्हिडिओज इतरांपर्यंत पोहोचायला मदत होते. आता तुम्ही बघू शकता घट्ट असं पीठ आपण छान मळलेलं आहे. आता यावरती आपण थोडंसं तेल घालणार आहोत आणि पुन्हा एकदा याला आपण मिक्स करून घेऊयात. आणि त्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटासाठी हे पीठ असंच झाकून ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनिटानंतर आता आपलं व्यवस्थित असं पीठ जे आहे ते छान एकजीव झालेलं आहे.
आणि आता आपण पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मळून घेऊयात आणि यानंतर आपल्याला याचे कानवले तयार करायला घ्यायचे आहेत. त्यासाठी आपण या पिठामधनं एक छोटा गोळा घेतलेला आहे आणि याला गव्हाची पिठी लावून आपण याला पुरीसारखं लाटून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता खूप जास्त मोठी आपल्याला याची लाटी लाटायची नाही आहे. अगदी पुरीच्या साईजचीच आपण ही लाटी लाटणार आहोत. आता आपण ही लाटी छान अशी लाटून घेतलेली आहे. यावरती आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि आता आपण याला पुन्हा एकदा थोडंसं पीठ लावूयात आणि आपण ह्याला आता एक छोटासा फोल्ड करूयात. म्हणजे आपल्याला याची एक घडी करायची आहे. पुन्हा एकदा आपण यावरती तेल लावायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला यावरती थोडंसं पीठ भुरभुरायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला याचा एक फोल्ड मारायचा आहे आणि अशा प्रकारे आपण हे कानवले तयार करून घेणार आहोत. आपण सगळ्या पिठाचे अशाच प्रकारे हे कानवले तयार करून घेऊयात आणि त्यानंतर आता आपल्याला हे उकडून घ्यायचे. त्यासाठी आपण एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी गरम झालेलं आहे. आता यावरती आपण एक चाळणी ठेवलेली आहे ज्याला आपण तेल लावलंय. आता यावरती आपण ठेवणार आहोत कर्दळीची पानं. जर तुमच्याकडे कर्दळीची पानं नसतील तर तुम्ही केळीची पानं किंवा हळदीची पानं सुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही चाळणीमध्ये सुद्धा हे कानवले उकडून घेऊ शकता. आता एक एक करून आपण हे सगळे कानवले या चाळणीमध्ये ठेवूयात आणि 10 मिनिटासाठी झाकण ठेवून हाय फ्लेमवरती आपल्याला हे कानवले उकडून घ्यायचे आहेत. तुम्हाला माहिती आहे का की कानवले वेगवेगळ्या प्रकारामध्ये केले जातात. काही ठिकाणी कानवले तळून केले जातात, काही ठिकाणी पुरणाचे कानवले केले जातात, तर काही ठिकाणी नारळ, दूध, गूळ यांचा वापर करूनही कानवले उकडून केले जातात. तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने कानवले केले जातात हे आम्हाला नक्की कळवा. आता 10 मिनिटानंतर आपले कानवले छान असे उकडून तयार झालेले आहेत आणि अशा प्रकारे तयार आहे आपली नागपंचमी विशेष गव्हाची खीर आणि उकडीचे कानवले. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.